वेलकम बॅक टू नोकरीवाला मुंबईकर. कसे आहात सगळे? नवरात्रोत्सव कसा चालू आहे आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे. म्हणजे खरं तर इकडे या, म्हणजे कान इकडे करा. गुप्तधनाचा खजिना तुम्हाला सांगायचा आहे. कान टवकारले का? म्हणजे गुप्तधन कोणाला आवडत नाही. अगदी लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत जर का असं आयतं घबाड सापडणार असेल ना, तर प्रत्येकाला आवडत असतं. आणि लोक कुठल्या कुठल्या थराला पोचतात, अंधश्रद्धा करतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. असं एक गुप्तधन तुम्हाला सांगणार आहे. तर ऐकायचं असेल तर ऐकलं तर जास्त फायदा आहे. अर्थात हे गुप्तधन असं आहे की ते तुमच्या घरामध्ये आहे, घरामध्ये लपवलेलं आहे, पण आपल्याला त्याचं खबर नाही, आपल्याला माहिती नाही आहे. ते गुप्तधन म्हणजे आपल्या घरातील प्रत्येक स्त्रीचा आनंद आणि त्यांचं सुखी असणं, समाधानी असणं. पण आपल्या घरातल्या स्त्रिया समाधानी दिसतात की? सगळ्याच दिसतात. तुम्हालाही तेच वाटतंय ना? पण सुखी असणं हे त्यांचं कदाचित त्यांचं दाखवणं असू शकतं. म्हणजे प्रत्येक घरातली स्त्री ही हसतमुख असते, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ती सुखी आहे. पण एक गोष्ट सांगू का मनापासून, की त्या स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे. सुखी तर ती तशीही असते, दुःखामध्ये असताना पण तिचा सन्मान झाला पाहिजे, हे असं मला मनापासून वाटतं. आणि जर का त्या स्त्रीचा सन्मान प्रत्येक घरामध्ये होत असेल तर त्या घराला सुख, शांती, समाधान, आर्थिक स्थैर्य आणि त्याची सामाजिक प्रतिष्ठा हे सगळं मिळाल्याशिवाय राहत नाही, असं मला मनापासून वाटतं. त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं ते देखील कमेंट करा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की आता आपल्या समाजामध्ये काय चाललं आहे. अगदी लहान मुलांपासून, लहान मुलींपासून जे त्यांचं शोषण होतं आहे, कोणी उठतं आहे, अत्याचार करतं आहे, अन्याय करतं आहे. आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि फक्त ही पोलिसांची जबाबदारी आहे का? म्हणजे पोलीस तर आहेत, पोलीस आपल्यासाठी सतर्क आहेत, त्यांचं ते काम करतात आणि खूप चोखपणे करतात. हे आपण अलीकडच्या काळामध्ये बघितलेलं आहे. पण आपण काय बांगड्या भरायच्या का? आपल्या येता जाता आपलं लक्ष नको का? कुठे काय चाललं आहे, कोण काय करतं आहे, कसं वागतं आहे. एखादी लहान मुलगी असेल किंवा एखादी कॉलेजवाईन मुलगी असेल, ती जाताना ती दबक्या पावलांनी जाते का? म्हणजे तिला कशाची भीती वाटते का? तिची कोणीतरी छेड काढत असेल तर आपण ते काय गंमत बघायची का? आपल्या पण घरामध्ये आई आहे, बहीण आहे. हे जर सगळं असताना, आपल्याला माहिती आहे हे नेहमीचे डायलॉग आहेत, हे सगळं असताना सुद्धा आपण शांत बसायचं का? हा धाक राहिला पाहिजे. पोलिसांचा धाक राहिलेला आहे. म्हणजे पोलीस त्यांचं काम चोखपणे करतात, हे आपण अलीकडच्या काळात बघितलं आहे. नाद करायचा पण पोलिसांचा नाही. कारण जर का तो केला तर काय होऊ शकतं हे प्रत्येकाला माहिती आहे आणि प्रत्येकाने याची खबरदारी घेतली पाहिजे. बरोबर की नाही? तर आपल्या अवतीभोवती थोडंसं आपण सजग राहूया. नवरात्र चालू आहेत, नुसतंच दांड्या नाचायचं, गरबा लावायचा, मोठमोठ्यांदा डीजे लावायचा आणि एकदा देवाची पूजा करायची, 9 दिवस करायची. आणि काय काय ठिकाणी तर मूर्ती आणतात, विसर्जन करतात. पण मनातला सन्मान कुठे आहे? येता जाताना आपण आपल्या माऊलींचा सन्मान ठेवतो का? घरातल्या ठेवतो का? नसेल तर तो ठेवला पाहिजे, असं माझं मत आहे. काय म्हणताय? थँक्यू म्हणू. सबस्क्राईब केलं, लाईक केला व्हिडिओ, तर थांबा ना थोडं. मी थँक्यू म्हणायचं असेल तर तुम्हाला कमेंट लिहावी लागेल. मी आता या कमेंटमध्ये तुम्ही काय लिहिणार? तुमच्या कुलदेवतेचं नाव लिहा. चांगला नवरात्रोत्सव चालू आहे आणि चांगले दिवस चालू आहे, तर कुलदेवतेचं नाव लिहून एक शुभ सुरुवात करूया. आणि एक या व्हिडिओला एक चांगलं स्पिरिच्युअल इम्पॉर्टन्स सुद्धा येईल त्याच्यामुळे. आता सगळीकडेच पूजन चालू आहे, देवी देवतांचं पूजन चालू आहे. तर आम्हाला सुद्धा सार्वजनिक देवीचं पूजन करायला जायचं आहे, तर त्यानिमित्ताने आता तिकडे चाललेलो आहे. तर तिथली पण क्षणचित्र मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता तिकडे जाऊया थेट. दिसायला भारी दिसतंय ना? किती पाण्यात एकावर एक? ती 3 मोठी आहेत ना.
म्हणजे एक इकडे आणि एक तिकडे आणि एक इकडे. पिठामध्ये काय काय घेतलेस? पिठामध्ये बेसन पीठ, थोडंसं तांदूळाचं पीठ, आलं लसूण मिरची पेस्ट, थोडंसं चिंचेचा कोळ, मीठ, तिखट, जास्त काही नाही घातलं. गोड नाही घातले, गुळ नाही घातला. एक साईड एक फोड इकडून नाही, आधी नाही थांब. असं लावलं ना की चिकटतं व्यवस्थित. पानं फाटलेली असतील तरी मॅनेज होऊन जरा जातं. फाटलंय. हा चालतं, काय नाही. ते शिजलं ना की तेवढंच घट्ट होतं एकदम. आता ही कशी मऊ मऊ आहेत पानं, शिजल्यावर वडी एकदम अशी घट्ट होऊन पण खूप आहे. पण मग जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही काम. नाहीच आहे. आता खायला सोपं आहे. आता साधारणपणे 1 तास पेक्षा जास्त होऊन गेलं ना. हम्म. हे सगळं अरेंजमेंट करा, बांधा. झालेली आहे ना. आता ही बांधायची. आजकालच्या पोरांना आहे ना, याला आम्ही आमच्या शाळेत कधी धुतलेले कपडे घातले नाही. यांना इस्त्रीचे पाहिजे. सी त्यांच्या स्कूल तशा आहेत. नाही पण काय, तुमच्या मराठी शाळा नंबर 1 ना. जिल्हा परिषद मराठी शाळा होती आमची, आणि तरी पण वी आर नंबर 1 ऑलवेज. ऐसा क्यों बता सकते हो तुम? ऐसा क्यों लेकिन? हाँ, मला असं वाटतं की आजकालची पोरं असे कडक कपडे घालतात ना, त्याच्यामुळे ते खूप हुशार असतात. हा, आपण काय बाबा, नको त्या गोष्टीत जास्त हुशार आहेत आजकालची मुलं अभ्यासापेक्षा. हा, मोबाईलमध्ये. हा, आपल्या वेळेला असं नव्हतं ना. झाली का बरोबर? कडक इस्त्री पाहिजे. आज आता कडक शर्ट घातल्यावर किती मार्क मिळणार पेपरमध्ये? विचारावं लागेल तिला. किती पण काय पण झालं ना तरी आमच्याकडे या बाजूला पार्किंगसाठी जागा मिळत नाही. म्हणजे दुपारच्या वेळेला जर तुम्ही आलात ना तर पार्किंगसाठी नाही म्हणजे नाहीच. खरं तर हा व्हिडिओ आता एंड करतोय. पण ज्यावेळेला आपण म्हणतो की महिलांचा सन्मान करायचा आहे, महिलांचा सन्मान करायचा आहे, पण त्यावेळेला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की जर का आईचं ऐकलं तर लोक असं म्हणतात की तो मम्माच बॉय आहे, आणि तेच जर का आपण बायकोचं ऐकलं तर असं म्हणतात की बायकोचा बैल आहे. तर नक्की करायचं काय? आईचं ऐकायचं, बायकोचं ऐकायचं, तर दोघींचं पण ऐकायचं, पण करायचं आपल्या मनाचं. हाच एक सुखी जीवनाचा गुरुमंत्र आहे असं मला वाटतं. सो हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते नक्की कळवा, आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. भेटूया पुन्हा एखाद्या अशाच कौटुंबिक एक्साइटिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.